नमस्कार मित्रांनो, एस आय स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनल आपले स्वागत. आपण पाहणार आहोत सामान्य ज्ञान व चालू घडामोडी 2024-25 पीसीएस आयपीएस पॅटर्न नुसार होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त डेली करंट अफेअर 2025 आयएमपी जीके प्रश्नांचा सराव 20 ते 22 मार्च 2025 यामध्ये झालेल्या घडामोडी. चला तर पाहूया. अतिसंभाव्य प्रश्नसंच 1. प्रश्न 1. एकाच प्रवासात अंतराळ स्थानकात सर्वात जास्त दिवस घालवणाऱ्या सुनीता विल्यम कितव्या महिला ठरल्या आहेत? 3 सेकंदाचा वेळ तुमच्यासाठी. बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, तिसऱ्या. एकाच प्रवासात अंतराळ स्थानकात सर्वात जास्त दिवस घालवणाऱ्या सुनीता विल्यम तिसऱ्या महिला ठरल्या आहेत. प्रश्न 2. अंतराळवीर सुनीता विल्यम यांनी 19 मार्च 2025 पर्यंत किती दिवस अंतराळात घालवले आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 286. अंतराळवीर सुनीता विल्यम यांनी 19 मार्च 2025 पर्यंत 286 दिवस अंतराळात घालवले आहेत. प्रश्न 3. अंतराळवीर सुनीता विल्यम आणि बुच विल्मोर हे किती महिन्यानंतर पृथ्वीवर परतले आहेत? अंतराळवीर सुनीता विल्यम आणि बुच विल्मोर हे किती महिन्यानंतर पृथ्वीवर परतले आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, 9. अंतराळवीर सुनीता विल्यम आणि बुच विल्मोर हे 9 महिन्यानंतर पृथ्वीवर परतले आहेत. प्रश्न 4. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, भारत. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 चे विजेतेपद भारत देशाने पटकावले आहे. प्रश्न 5. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात कोणाचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, न्यूझीलंड. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा पराभव करून विजेतेपद पटकावले आहे. प्रश्न 6. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा 2025 चा अंतिम सामना कोठे पार पडला? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, दुबई. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धा 2025 चा अंतिम सामना दुबई येथे पार पडला. प्रश्न 7. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, सचिन रवींद्र. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेत मालिकावीराचा पुरस्कार सचिन रवींद्र यांना मिळाला. प्रश्न 8. जागतिक हिमनदी दिन कधी साजरा करण्यात येतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 21 मार्च. जागतिक हिमनदी दिन 21 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. प्रश्न 9. महिला प्रीमियर लीग WPL 2025 स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, मुंबई इंडियन्स. महिला प्रीमियर लीग WPL 2025 स्पर्धेचे विजेतेपद मुंबई इंडियन्स यांनी पटकावले आहे. प्रश्न 10. भारत सरकारने इस्रोच्या कोणत्या मिशनला मंजुरी दिली आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, चंद्रयान 5. भारत सरकारने इस्रोच्या चंद्रयान 5 मिशनला मंजुरी दिली आहे.
प्रश्न 11. भारत सरकारने इस्रोच्या चंद्रयान-5 मोहिमेला मंजुरी दिली असून ते कोणत्या देशाच्या मदतीने केले जाणार आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, जपान. भारत सरकारने इस्रोच्या चंद्रयान-5 मोहिमेला मंजुरी दिली असून ते जपान देशाच्या मदतीने केले जाणार आहे. प्रश्न 12. भारत आणि ऑस्ट्रेलिया संरक्षण धोरणाच्या चर्चेच्या 9व्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले होते? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, नवी दिल्ली. भारत आणि ऑस्ट्रेलिया संरक्षण धोरणाच्या चर्चेच्या 9व्या आवृत्तीचे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले होते. प्रश्न 13. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीमध्ये देशाची वस्तू निर्यात किती अब्ज डॉलरवर पोहोचली आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 36.91. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार फेब्रुवारीमध्ये देशाची वस्तू निर्यात 36.91 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. प्रश्न 14. ठाणे येथे आयोजित पुरुष व महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 2025 चे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, गणेश नाईक. ठाणे येथे आयोजित पुरुष महिला महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा 2025 चे उद्घाटन गणेश नाईक यांच्या हस्ते होणार आहे. प्रश्न 15. जागतिक चिमणी दिन कधी साजरा करण्यात येतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 20 मार्च. जागतिक चिमणी दिन 20 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. प्रश्न 16. इस्रोने तयार केलेले विक्रम आणि कल्पना काय आहेत? बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, हाय स्पीड मायक्रो प्रोसेसर. इस्रोने तयार केलेले विक्रम आणि कल्पना हाय स्पीड मायक्रो प्रोसेसर आहेत. प्रश्न 17. स्केचर कंपनीने कोणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, जसप्रीत बुमराह. स्केचर्स कंपनीने जसप्रीत बुमराह यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड केली आहे. प्रश्न 18. एशियन फिल्म अवॉर्ड 2025 मध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड कोणाला देण्यात आला आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, ऑल वी इमॅजिन ॲज लाईट. एशियन फिल्म अवॉर्ड 2025 मध्ये बेस्ट फिल्म अवॉर्ड ऑल वी इमॅजिन ॲज लाईट देण्यात आला आहे. प्रश्न 19. राजीव युवा विकास योजना कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, तेलंगणा. राजीव युवा विकास योजना तेलंगणा या राज्याने लॉन्च केली आहे. प्रश्न 20. जागतिक आनंदी दिन कधी साजरा करण्यात येतो? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, 20 मार्च. जागतिक आनंदी दिन 20 मार्च रोजी साजरा करण्यात येतो. प्रश्न 21. भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेऊन कोणत्या संघाविरुद्ध पुनरागमन केले आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, मालदीव. भारताचा दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आंतरराष्ट्रीय निवृत्ती मागे घेऊन मालदीव संघाविरुद्ध पुनरागमन केले आहे.
प्रश्न 22. ICC T20 अष्टपैलू क्रमवारीत कोण अव्वल स्थानावर आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, हार्दिक पांड्या. ICC T20 अष्टपैलू क्रमवारीत हार्दिक पांड्या अव्वल स्थानावर आहे. प्रश्न 23. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात युरिया प्रकल्प स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, आसाम. केंद्रीय मंत्रिमंडळाने आसाम राज्यात युरिया प्रकल्प स्थापन करण्यास मंजुरी दिली आहे. प्रश्न 24. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेत देशातील किती जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 100. पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेत देशातील 100 जिल्ह्यांचा समावेश करण्यात येणार आहे. प्रश्न 25. कोळसा मंत्रालयाने 2024-25 साठी कोळसा उत्पादनाचे किती कोटी टन लक्ष्य ठेवले आहे? बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी, 108. कोळसा मंत्रालयाने 2024-25 साठी कोळसा उत्पादनाचे 108 कोटी टन लक्ष्य ठेवले आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे प्रश्न पाहण्यासाठी SI स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.